बुलबुलाच्या झाडावर इकडे बघा, त्या झाडामध्ये 3 वाजता बघा उजवीकडे झाडाच्या काट्याचा विचार केला तर 3 वाजता आतमध्ये दिसतो. हा लाल बुड्या बुलबुल, रेड विंटेड बुलबुल. कावळा आणून द्या म्हणतात लोक, 500 रुपये देतो. एक कावळा त्याला चोच मारायला एक मिळतच नाही कावळा, कावळेच नाही. कारण काय मला माहिती नाही काय कारण आहे, पण कावळेच नाही तिकडे. नागपूरला तर एवढा आहे, नागपूरला गार्बेज मॅनेजमेंट इतकं चांगलं आहे, तुम्हाला गार्बेजच नाही, कुठे घाण दिसतच नाही, कचरा रस्त्यावर सापडतच नाही. मुंबईमध्ये कावळे इतके आहे, बापरे आपली पण संख्या त्याच्यापेक्षा कमी होईल. तो कुठला पक्षी येतो बघा, पांढरं पिवळं असं पोट आहे बघा, तो रॉबिन सिंग तिकडे. हार्शनेस जो असतो तो वाढत होतो आणि स्टॉप, त्याला म्हणतात क्रेसेंडो. म्युझिकवाल्यांना माहिती आहे तो कावळा. तर इथे कावळे 2 प्रकारचे आहेत, जंगल क्रो, हाऊस क्रो. अर्धा राखाडी आणि अर्धा काळा हाऊस क्रो आपल्या घरात जास्त असतो. जंगल क्रो पूर्ण काळा, म्हणून त्याला म्हणतात डोम कावळा. असं काय आमच्या एखाद्या मित्रासाठी वगैरे आम्ही वापरायचो. आता मारपीट होते जास्त. अशी जर फिरवली तर पूर्ण चिखल चोचीमध्ये येणार, म्हणून ती चोच अशी फिरवतात. आणि चोचीचे माझ्या हाताकडे बघाल तरच कळेल, हे चोचीचे 2 भाग, ही खालची आणि वरची. म्हणजे ऍक्च्युली ही वरची आहे, अशी करणार. ह्या 2 आहे, अशी फाट उघडणार आणि इथे दोन्ही साईडला फिल्टर लावलेलं आहे. त्या फिल्टरमधून पाणी आतमध्ये जाणार आणि ह्याच्यामध्ये असं उघडलं की पूर्ण गेला आतमध्ये आणि बंद केली की पाणी बाहेर निघून जातं. आणि याच्यामध्ये ज्या अलगी आणि छोटे जे सी स्लग्स असतात किंवा आणखी कुठले छोटे प्राणी ते राहतात आतमध्ये, तो चोचीने आतमध्ये घेतो आणि असं करत राहतो. फिल्टर मेकॅनिझम ही फक्त फ्लेमिंगोमध्ये ही चोच आहे, दुसऱ्या कुठल्याही पक्षाजवळ नाही. आणि उलटी चोच फिरवतो. बाकीचे पक्षी असं करतात ना, जर वाकडी चोच असेल तर असं करणार, शिलाई मशीन सारखं. आणि याचं असं नाही आहे, याचं उलट आहे. म्हणून याला फिल्टर मेकॅनिझम, शिविंग मेकॅनिझम आहे याच्या चोचीमध्ये. आणि अलगी खातात, जास्त मेन अलगी खातात. पण याचा अर्थ असा नाही की ते शाकाहारीच आहे. बाकीचे छोटे छोटे प्राणी असतात, सी स्लग्स वगैरे तुम्हाला दिसतील, गोगलगाई असतात समुद्रातल्या, शंखवाल्या आणि बिना शंखवाल्या. बरोबर, शंखवाली जर असेल तर आपण त्याला स्नेल म्हणतो, शंख नसेल तर त्याला म्हणतात स्लग्स. हा फरक आहे. मग त्या स्लग्स जे असतात त्या जनरली याच्या चोचीमध्ये सापडतात आणि ते खातात. ग्रेटर फ्लेमिंगो म्हणजे इतका फरक असतो, तो जर इथे उभा असेल तर तुम्ही अक्षरशः लंबूजी टिंगूजी म्हणू शकता जवळ उभे असतील तर. पण जर लेसर फ्लेमिंगो जवळ नसेल आणि फक्त ग्रेटर असेल तर तुम्ही सांगू शकत नाही की हा लेटर आहे ग्रेटर, कारण आपल्याला ते माहिती नसतं फरक काय. बरोबर, इथे खूप येतात ग्रेटर, पण आता नाही. दिसतंय का हाताना दिसतंय नाही नाही, हे सायबेरियावर येतच नाही. आपल्याकडे येतात का, भारतामध्ये येतात, मुंबईमध्ये? हो, दुसरे पक्षी खूप येतात, फ्लेमिंगो नाही. फ्लेमिंगो सायबेरियामध्ये घरटे करायला जागाच नाही. फ्लेमिंगो केनियामध्ये आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, आफ्रिकेमध्ये आहे, पण सायबेरियामध्ये नाही. कझाकस्तानमध्ये आहे. आपल्या इथला एक फ्लेमिंगो कझाकस्तानला गेला होता. लोकर हर्मिट क्रॅब लोकर आहे, तो हर्मिट क्रॅब तिकडे. तो किंगफिशर बघितला सगळ्यांनी, बायनोक्युलर मधून बघा, खूप सुंदर दिसतो पाहायला. निळ्या रंगाचा चेस्ट वर व्हाईट रंगाची, लाल रंगाची मोठी चोच आहे. जखमी आहे का? जखमी वाले जखमी नाही वाटत. फक्त तुम्हाला कळायला हवं, कळायला नाही शकत. बहुतेक नाहीतर उडाला असतं आतापर्यंत. पाय एका पायावर असतं आणि ते पंख पण वाटतं खराब झालं.